हेलो गाइस, अभी मैं क्लोजर में बैठा हूँ। ये देख सकता है, मैं गाने की वजह से बात नहीं कर पा रहा था। अभी हम क्लोजर में बैठकर हम जा रहे हैं ओमकारेश्वर। ये बैक साइड का भी व्यू देख लो। इधर भी अभी गाड़ी चल रही है सामने वाले। देखो गाइस ऐसा आहे की गाडी 3 बार आता आम्ही उज्जैनचं दर्शन केलेले आहोत। आता चालले आहोत ओंकारेश्वरला। तरी पण आमची गाडी 10 वेळेस बंद पडली आहे। त्याच्यामुळे आता आम्ही टेम्पो मध्ये बघू शकता तुम्ही, टेम्पो मध्ये चाललो आम्ही। तुम्हाला अजून स्टँड करून दाखवू शकतो मी। असं टेम्पो आहे की याच्यामध्ये 12 जण बसले, 12-13 जण बसलेले आहेत गाइस। बघू शकता तुम्ही, एवढी गडबड आहे इथं। बघ ओंकारेश्वरला आमचं एवढं देवा महाकालची कृपा आहे की टाइमवर आम्हाला टेम्पो भेटलेला आहे। क्लोजर बंद पडल्यामुळं हे बघू शकता। हे बघा, अरे ये ड्रायव्हर भी बहुत खतरनाक आहे काय। बस उतरल्या होत्या तर बसमध्ये बसल्या। बघू शकता आमच्या पोराची कशी अवस्था आहे। इथं बघू शकता काय तुम्ही की इथं कसं आमची पोरं उभं टाकलेले आहेत। पण पुढे टॉपला लागत आहेत सर वरी, तरी पण ते हात धरून चाललेले आहेत। याला म्हणतात आवश्यकता आहे इथं। सगळे बसले हे बघा, इथे एक माणूस थांबलेला आहे, इथे एक माणूस बसलेला आहे। आम्ही सगळे उभं टाकलेले आहोत इथं। आता स्टँड घेऊन सगळं उभं टाकलेलो आम्ही। आता आले आम्ही ओंकारेश्वरला। तुम्ही बघू शकता बघा व्ह्यू किती खतरनाक आहे इथं। मी बघण्यात आलेलं आहे। ते बघा ओंकारेश्वरचं मंदिर। ते जास्त झूम होत नाही म्हणून थोडी थोडक्यात आलेलं आहे गाईस। हे काय सगळे पोरं आमच्या आंघोळीला चाललेले आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही, आंघोळला चाललेलं आहे सगळे। मी आता आंघोळ करून मंदिराला जाणार आहे। हे बघा, हे कसे मस्त वाटतं गाईस। पुढे आंघोळ बिंघोळ करून नंबर 1 दिसतं गाईस इथून ओंकारेश्वरचं मंदिर बी। हे सगळे आंघोळ करत आहे तिथं। हे बघू शकता गाईस ओंकारेश्वरचं मंदिर। आता ओंकारेश्वरला आलो आम्ही। आंघोळ बिंघोळ करून बोला कार्तिक। हे बघा कार्तिक पण आहे इथं। हे बघा जहाज पण आहेत। हे ओंकारेश्वर, हा ते आता आंघोळ बिंघोळ करून ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये मस्त फ्रेश व्हायचं आहे। आता जायचं दर्शनला ओंकारेश्वरच्या मंदिराला। ओंकारेश्वरचं मंदिर दर्शनला जायचं। हो कुठे चालला इकडे? हो साहेब बोला ना। बघा हे सगळं इथं जहाजाकडे चाललेलं आहे। हा सगळं काय ओके व्यवस्थित आहे। आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिराला आलेलो आहे। हा आता स्नान वगैरे करणार। स्नान वगैरे झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी जाणार। लाईट मध्ये नाश्ता करणार। हा लाईट मध्ये आता जाणार आहे आता आंघोळीला। आता चालू जस्ट आम्ही। हे बघा सगळे कपडे काढायचे तिथं आंघोळीला। हा एक पूल आहे एंट्रीचा, तो एक पूल आहे, असे 2 पूल आहे आणि ते मंदिर आहे। बघा हे सगळं आपल्याला माहित आहे, तरी पण आंघोळीला इथे बघू दा काय आपल्याला माहित नाही कुठं खड्डा आहे काय नाही। हे बघा बघा, हे बघा इकडे 2 जण आलेले आहेत। हे बघा इकडे हे प्रसिद्ध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर आहे ओंकारेश्वरचं। हे बघा हे सगळे माणसं थांबलेले आहेत तिथं। काय सांगायचं ना काही आता आम्ही नुसार हलतंय अंगावर बिंगावर आल्यावर सुधरत नाही। लांब जाते भरपूर गर्दी दिसते काही। हे बघा तिकडे पण तिकडे आंघोळ करायचं। चला चला आता आंघोळ करायला आम्ही तिकडे चाललेलो आहे।
शेवाळ्यानं sponsor केलं की पैसे आणायचे. हे बघा आता खाली चला. पहिलंच मी पेशंट माणूस आहो. हर हर महादेव. बघू शकता आता आम्ही आंघोळीला चाललेला ओंकारेश्वरच्या एका मंदिरात फक्त पाय घेतात ते का सांगायचं नाही. पुरं फिसलं नाही, इथं पुरं फिसलं नाही. पाय घसरलं की डायरेक्ट नदीमध्ये हे बघू शकता. इकडे पाय घसरलं की डायरेक्ट नदीमध्ये जाणार आहोत आम्ही. त्याच्यामुळे मग फिरत चालायचं सगळे. ऐकली हे बघा उरालेला पुढे दोघं जण गेले बघा. घसरलं गो पाय. इथे एक बसलेला माणसांचा हे बघा हात करून सगळं. काय आता आम्ही आंघोळ बिंघोळ करत नंबर 1 मध्ये आता दर्शनला जाणार ओंकारेश्वरच्या. इथं पत्र यायला बहुत रिक्षी होता आम्हाला. माझ्यासाठी महादेवाने बुक आमच्या परीक्षा घेतलेली ते बम बम बोले. हा दिल की धडकन बोले. हे बघा आज किती भारी चाललेले आहेत. हा किती खतरनाक. हे ओंकारेश्वर सगळ्यात प्रसिद्ध ज्योतिर्लिंग, सगळ्यात मोठा ज्योतिर्लिंग. मजा म्हणजे आता मी ज्या मनानं मी म्हणू शकतो की आता 6 किंवा 7 ज्योतिर्लिंग फिरेल आहोत. पुढचं आपल्याला माहीत नाही. आता या ठिकाणी आपल्याला आंघोळ करायचं आहे सगळ्याला. तर बघू शकता इकडून पण आहेत माणसं. फोटो नंबर 1. आता इथं फोटोसुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर फोटो काढून मस्त म्हणजे आता मेन्शन मारायचं सगळे. सगळे राडाचा. इकडे इथे एक माणसं आहेत आमचे जस्ट मध्ये. ठीक आहे काही आता आम्ही आंघोळ करत आहोत. एक सगळे माणसं आमची आंघोळ करत आहेत. आता फोटो काढायचा आता आम्हाला. आता आंघोळ करणार आहे सगळे. व्हिडिओ पण करत आहेत, आंघोळ पण करत आहे. आमचा कार्तिक, आमचे मास्तर सगळे आता आंघोळ चालू आहे इथं. आता मी पण आंघोळ करायला कपडे बिपडे सगळे काढणार आहे. तरी पण आता सगळे व्हिडिओ पण बघत राहा. ठीक आहे काही आता दर्शनला आला आम्ही. आंघोळ बिंघोळ करून आता नंबर 1 मध्ये दर्शनला जाणार. इथे बघणार काय आहे बघू शकता. इकडे तिकडे पण जहाज आहेत. इथे एक पूल आहे. मंदिर तिकडे ओकेमध्ये आहे. सगळेजण आंघोळ बिंघोळ करून घेत आहे इथं. आता आंघोळ करणार आहे नंबर 1 मध्ये. इथं ओंकारेश्वर दर्शन आता नंबर 1 करून आहे. इकडे पण मंदिर आहे इथं. हे पण मूर्ती दिसत आहे महादेवाचे कोणते मला माहीत नाही. बघायचं मस्त आंघोळ करायचं. आता आपण हे आहे कार्तिक आमचा. जय श्री महाकाल. आवडू जोश इकडे एन्जॉय बोलायला गाईज. आपण बघू शकता हे सगळे पोरं ओंकारेश्वरच्या दर्शनामध्ये किती बिझी किती एन्जॉय करतायत. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे आमच्या कार्तिकची. बघू शकता सगळे एन्जॉय म्हणजे एन्जॉय करते आमच्यामध्ये. हे बघा इकडे फोटोशूट आला बसून काढते आमचं. हे कार्तिक आमचा. हे सगळे एवढा एन्जॉय एवढं मुवमेंट एवढं भारी कधीच भेटत ना काहीच. आपण फक्त मित्रासोबतचे प्लॅन ट्रिप कॅन्सल करू नका. ओंकारेश्वरला येऊन एवढी मजा येत आहे आम्हाला माहित नव्हतं ना. तुम्ही कंटिन्यू आलो असतो. ठीक आहे आता फोटो काढायचे आम्हाला. त्याच्यामुळे व्हिडिओ थांबतो मी. थरथर कापू आलेत. आम्ही बसल्या जागी आम्ही खाली घसरून चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथं ओंकारेश्वरला येऊन मी एवढं मजा. पोरासोबतची ट्रिप कधीच कॅन्सल करू नका. तुम्हाला वाटलं तर अजून एक बार रिटर्न मध्ये तिकीट बुक करा. अजून एक बार चांगलं वाटलं तर. पण मित्रासोबत फिरायला यावंच लागेल. बघा किती मस्त एन्जॉय करतात सगळे. हे आमचं पण गलतीनं झालेलं आहे काही. आम्हाला माफ करा. इकडे पोर पण आहे. एन्जॉय होता आमचं इथं. आता हे व्हिडिओ युट्यूबला ओके येणार म्हणजे येणार. आपल्याला चांगला वाटला तर बघा आमची ओंकारेश्वरची ट्रिप आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशी मजाक एवढं पण कुठंच होत नाही काही. पोरासोबत कधीच फिरायला याचं कॅन्सल करू नका.
बघू शकता एवढी एन्जॉयमेंट. हे बघा पोरं किती आहे. हे बघा भागी आहे एकटा इथं बसलेला आहे. एक इथं कार्तिक. ए कार्तिक काय कर. हे बघा इथे काय इकडे बघा इकडे सगळे. हे बघा इकडे सगळेच जण आहे तिथं एन्जॉय करायचं. मी एकटा बाहेर बसलेला तरी पण लाटा आम्हाला उचलून बसलेला. बघू शकता तुम्ही एवढं मजा आहे त्या इथं. हे बघा हाऊ द जोश. हे बघू शकता इथं सगळे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. इकडे पूर आहेत. इथे माणूस आमचा सगळ्यात मध्ये जाऊन बसलेला बघा. आम्हीच सगळं इकडे पण हे बघा इकडे मध्ये यायला पुरं थरथर. बघू शकता आम्ही इथं बसलेले आहोत ओंकारेश्वरच्या पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी. हे बघू शकता सगळे जण आंघोळ करायला तिथं. एक इकडे ओंकारेश्वर आहे. ठीक आहे. इकडे मित्र पण आंघोळ करायला. व्हिडिओ चालू आहे इथं युट्यूबला आता बघा. हे पण बघू आता व्हिडिओ चालू आहे. इथं ओंकारेश्वरमध्ये बसलेले आहोत. आम्ही पाणी ढकलून टाकलेलं आहे आम्हाला. दर्शन झालेलं आंघोळ बिंघोळ झालेली आपली. आता आपण चालल्या रूमला. मस्त आंघोळ बिंघोळ झाली जाते ओंकारेश्वर मंदिराची. आता मस्त आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहे गाईज. आणि इंस्टावर जे आलेला असेल तर आपण लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. असे कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ येत राहील. त्यासाठी सपोर्ट सिस्टम आपला मराठी माणूस काय तर करत आहे. तर बघा हे आहे आपलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. हे आपल्या ज्योतिर्लिंग मोठा ज्योतिर्लिंग आहे. होऊ शकता इथं बोर्ड लावलेले आहेत. पाहिले बघा सर पाहिलं आणि जायला पण एवढं मस्त एन्जॉय मध्ये आलं. काय आलं चला ते बघा ते खाली चालले. कसा चालला खाली खाली शिवाळ आहे तिकडं. आल्यावरी चला काहीच आपण वरूनच जाऊ. ती खालून येणार आहे. एवढं शेवाळं म्हणून आपल्याला पाय बी केलं तर काय सांगायचं नाही. काय करू बघा किती शेवाळ आहे इथं. धीरे धीरे घेऊन जावं लागेल. किती खालून येत आहे. अय भाई 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 अरे यार गिर गया था यार भाई गिर गया हमारा. बहुत बुरा लग रहा है भाई. देख के चलो यार. थोड़ा धीरे चलो. थोड़ा गड़बड़ नहीं है ज्यादा. बहुत जबर गिर गया था गाइस. लई निबर गया पडले बहुत जोरात पडलेला आहे. हसणे तिथे आपले जहाज बी सगळे पोरं बी चाललेत गेलेत काही रूमला. आपण इथंच आहोत. ते बघू शकता आमचा माणूस जहाज पोर्टमध्ये. तर एन्जॉय मात्र एवढं भारी झालेला आहे आपला. एन्जॉय काय नाही. कोण गेलेला आहे. कोण गेलं जहाजामध्ये आता. हाँ ठीक आहे जाणे काय चला. बघा हे म्हणजे आपलं ज्योतिर्लिंग इथं आहे. ते आहे चला. काय झालं जायचं रूमला. आता रूमला चलणार. अभी हम ओंकारेश्वर में जहाज में बैठे हैं. इधर का इतना बढ़िया है आप देख सकते हो. आपण बघू शकता सगळेजण बसलेले आहेत. आम्ही पण बसा बघा. हे एवढं भारी व्ह्यू लागतं तुम्हाला. हे बघा तुम्हाला पण मागून पुढून सगळीकडून ओंकारेश्वरचे जे मंदिर आहे. ये देखो ये सब इधर बैठे हैं इधर लोग. अच्छा हाँ ये ओंकारेश्वर का ये पूरा मंदिर है. आपको नजदीक से भी दिखाऊंगा. ये देखो तुम्हाला जानकारी होते हे सगळे इथं सगळे बसलेले आहेत आपले जानकारी. आता इथं फोटो बिटोचं काय नाही. आपण ड्रेस घातलेला आहे म्हणलं बरे आपण ब्लॉगर झालेला आहोत. समजा आता ब्लॉगिंग करण्यासाठी ब्लॉगर होणार. हे सगळं मंदिर आहे. आता इथून तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा हे मंदिर हे झाडा पाणी. हे
आज कसं चाललेलं आहे इथं आपण बघूनच पितो आपण सगळ्या. हे बघा आता मी इथं बसलोय थोडा हा व्हायचा इकडे झाड इकडे पण चालत आहे इकडे पण चालत आहे तुम्ही झाड आहे पण आवाज मध्ये काय क्लिअर येत नसेल तुम्हाला आवाज काय क्लिअर येत नसेल तरी पण हे बघू शकता झाडामध्ये इकडे मी वाजत आहे तिकडे मी वाजत आहे एवढी मजा एवढी ॲनिमेशन आपल्याला आवाज मिळू शकत आहे. आता आवाज काय म्हणजे क्लिअर येत नाही हे बघा हे आमचे काढते हे बघा जय श्री हर बंबोले. बघा गाईज आपल्याला तेवढं क्लिअर दिसत नाही आपल्याला आवाज पण येत नाही या जहाजाचं तरी पण आपण ओके म्हणून जहाज चालवतोय म्हणजे नाही तर सगळंच करतायत आपल्याला जहाजाबद्दल आपल्याला माहिती मिळते सगळे मिळल्या म्हणतात. हे बघा इथे 6:30 बजे गंगा आरती होती है. ठीक है आता इधर गंगा आरती होती है इधर आता गंगा आरती. हाँ ठीक है भाई ये अभी सब लोग बैठे हैं इधर भी देखने जैसा माहौल है. आप ये देखो इधर भी बहुत बढ़िया. ठीक है ठीक है भाई अब आता इधर से व्यू इंडिया ले सकता हूँ मैं इधर से व्यू सेम त्र्यंबकेश्वर का व्यू इतना बढ़िया आता है इधर से. अब लोग आप देख सकते हैं पूरा जहाज में हूँ मैं. आवाज नहीं आ रहा होगा मेरा. गाइस आपको कैसा लगा अपना ब्लॉग. ये सिर्फ ओमकारेश्वर का ब्लॉग है गाइस. आपको मेरा आवाज उतना क्लियर नहीं आ रहा होगा आपको समझ भी आएगा. सगळ्यात भारी मंदिर ओमकारेश्वरचा हे बघू शकता तुम्ही रियालिटी मध्ये आपला एवढं भारी ब्लॉग कोणतेच आला नाही म्हणजे आता याच्यामध्ये हे तुम्ही आला कोण बघा उज्जैनचा आत दाखवतो. हे बघा ये बघू सकता उज्जैन महाकाल के दरबार में. चालू आहे आता पण बघू शकता काय इतके ऑर्डर आपण बोलू शकला नाही कसा की आजूबाजूला जहाज चालू होते त्यामुळं कारण इथं जहाजामुळं आपल्याला काय बोलायचं नाही. हे आमचे आता इकडी पण बघू शकता